So let us say other G codes which are directly used for manufacturing purpose. त्याच्यामध्ये पहिला कोड जो आहे तो G90 कोड आहे. द मिनिंग ऑफ G90 कोड इज ॲब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टम. References the next position from an absolute 0 point which is set once for the entire program. थोडक्यात तुम्हाला सांगतो, सिम्पली तुम्ही याला काय म्हणू शकता माहिती का, ओरिजिन म्हणू शकता. फॉर रायटिंग अ पार्ट प्रोग्राम यू कॅन सिम्पली कॉल इट ॲज अ ओरिजिन. You can simply call it as a origin, and this is a fixed position. It is not going to change throughout the program. So you have to most of the time you should write the program by considering G90. So whenever you go for the turning operation, facing operation, on lathe machine you may write, for the lathe machine you may write a program. So you should consider a G90 code. G90 कोड जो आहे तो ॲब्सोल्यूट कोऑर्डिनेट आहे आणि तिथं ओरिजिन जो आहे तो फिक्स असतो. आय रिमेंबर इन द लास्ट chapter we have seen the concept of absolute coordinate system and incremental coordinate system. तर आता एक लक्षात घ्या की आपण लेथ मशीनचे जे काही ऑपरेशन्स आहेत त्याच्या आपण प्रोग्राम लिहिताना आपण G90 कोडच सुरुवातीला यूज करायचा आहे. त्याच्यानंतर G91 कोड तो काय प्रकार आहे. व्हॉट इज G91? इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट रेफरन्स. अ रेफरन्स इज द नेक्स्ट पोझिशन फ्रॉम द प्रिव्हियस पोझिशन. म्हणजे काय, याचा अर्थ काय आहे की तुम्हाला जेव्हा एखादा कोऑर्डिनेट डिफाईन करायचा असेल तर त्याच्या आधीचा पॉइंट जो आहे तो ओरिजिन होतो. इफ यू वॉन्ट टू गो फॉर द ड्रिलिंग ऑपरेशन्स and you want to drill the 5 holes. So first hole you have drilled, then second hole you are going to drill. But while defining the while defining the coordinates of second hole, you have to consider first hole as origin. म्हणजे पुढच्या पॉइंटचे कोऑर्डिनेट डिफाईन करताना आधीचा जो पॉइंट होता तो तुम्हाला ओरिजिन म्हणून कन्सिडर करावा लागतो. सपोज यू गो फॉर द ड्रिलिंग ऑफ थर्ड होल, then coordinates of second hole will be considered as an origin. So for the next point, previous point becomes origin. That is simply called as an incremental coordinate system. That is called as a G91. तर सगळ्यांनी हे लक्षात ठेवा. हा फार बेसिक डिफरन्स आहे आणि सगळ्यांना हा समजणं अपेक्षित आहे. G90 and G91. Then next G95 revolution feed rate, per revolution feed rate, and G94 revolution, but its unit is mm per minute. So 95 and 94 both are used for defining a feed rate, but their units are different. If you have the value of feed rate in terms of revolution, then you should select G95. If you have the value of feed rate in terms of mm per minute, then you should select G94. दोन्हीपैकी एक कोड तुम्हाला वापरायचा आहे. जनरली आपण आपला पार्ट प्रोग्राम लिहिताना आपण G95 यूज करतो बरं का. त्याच्यानंतर G93 यू शुड डिफाईन अ RPM range. RPM may be plus or minus 50 or plus or minus 20 असं थोडंफार होत असतं. तर शक्यतो तुम्ही जे काही तुमचा RPM आहे त्याची व्हॅल्यू G93 च्या समोर लिहिली तरी चालते. इट इज ऍक्सेप्टेबल. And here are some examples of how codes are working, how these codes are working, what is their function exactly, that we will see. Now you see G00, its a meaning is rapid transfers. रॅपिड ट्रान्सफर. सगळ्यांनी लक्ष द्या बरं का, हे फार महत्वाचं आहे. कारण की बऱ्याच मुलांना कन्फ्युजन असतं असं की G00 आणि G01 ह्याच्यामध्ये नक्की डिफरन्स काय हे समजत नाही. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. G00 आणि G01
त्याच्यातला डिफरन्स मुलांना समजत नाही, त्यामुळे थोडी कन्सेप्ट समजून घ्या. पुन्हा एकदा सांगतो मी, बघा आता G00 रॅपिड ट्रान्सफर्स, रॅपिड ट्रान्सफर. ठीक आहे. आता लेथ मशीनवर तुम्ही काम करताना तुम्ही जे टूल यूज करता ते टूल इमिजिएटली तुम्ही काय करता, होम पोझिशन पासून डायरेक्टली ते वर्कपीस पर्यंत नेता. सो दिस इज व्हॉट अ रॅपिड मुवमेंट. ही काय आहे, रॅपिड मुवमेंट आहे. बट इट इज नॉट अ मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन. इट इज नॉट ए मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन. प्लीज अंडरस्टँड द डिफरन्स. पुन्हा एकदा सांगतो मी, टूल इज रॅपिडली मूव्ड, रॅपिडली मूव्ह झालंय पण ते वर्कपीसच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही. टूल रॅपिडली मूव्ह झालेला आहे पण ते वर्कपीसच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेलं नाही. त्याच केसमध्ये आपण फक्त काय वापरतो, G00. We use G00 code whenever you want to move that tool rapidly, but you do not perform any manufacturing operation. You do not perform any manufacturing operation. At that time, we should use G00. थोडं पुढे जाऊया आता. G01 linear interpolation, straight line movement. फॉर एक्झाम्पल, आता हे G01 जे कोड आहे तो आपण ऍक्च्युअल कटिंग ऑपरेशन साठी वापरणार आहे. दॅट मीन्स रिमूव्हल ऑफ द मटेरियल फ्रॉम द सरफेस ऑफ वर्कपीस. रिमूव्हल ऑफ द मटेरियल फ्रॉम द सरफेस ऑफ द वर्कपीस. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही G01 कोड वापरता त्याच्या समोर तुम्ही त्याचा फीड रेट लिहिणं अपेक्षित आहे. It is expected that you should mention a feed rate before a G01 code. It is expected that you should mention a feed rate before G01 code. तर तसा फीड रेटचा जो व्हॅल्यू आहे तो आपण G00 च्या समोर लिहिणार का नाही? रोल नंबर 28 आहे का? मला आन्सर टाइप करून सांगा. रोल नंबर 28, रोल नंबर 28. हा, G00 ह्या कोडच्या पुढे आपण फीड रेट मेन्शन करणार आहे का नाही? फक्त येस ऑर नो मध्ये मला आन्सर द्या. आहे का रोल नंबर 28? वेअर इज रोल नंबर 28? कोण सांगताय मला आन्सर? G00 ह्या कोडच्या पुढे आपण फीड रेट लिहितो का नाही लिहित? काय कोण सांगणार मला आन्सर याचं? हा, कोणीतरी आन्सर दिले. हा, नो. सुदर्शननी पण बरोबर सांगितलेलं आहे. ओके, सो यू शुड नॉट मेन्शन फीड रेट बिफोर G00. तर हा डिफरन्स लक्षात घ्या. ओरलला सुद्धा हा क्वेश्चन असतो आणि हे समजलं पाहिजे तुम्हाला. उद्या तुम्हाला एक गंमत सांगतो, 3 वर्षानंतर भारतामध्ये ऑटोमेशनची बूम येणार आहे. त्यावेळेस तुम्हाला हे कोड जे आहे बेसिक, ह्यांचं कॉन्सेप्ट, ह्याचं फंक्शन समजलं पाहिजे, तर तो तुम्ही त्या कोर्सेसमध्ये चांगला अंडरस्टँडिंग करू शकता. सो डू नॉट निग्लेक्ट दिस कॉन्सेप्ट. त्याच्यानंतर पुढे जाऊया. G01 चा आपण आता स्टडी करत होतो. तर ह्याच्यामध्ये काय आहे, कटिंग ऑपरेशन साठी आपण वापरतो पण ते टूल जे आहे ते स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होतं. सपोज दिस इज द टूल अँड इट इज जस्ट मुव्हिंग इन द स्ट्रेट लाईन. आलं का लक्षात? मग ती स्ट्रेट लाईन तिरकी असेल, सरळ असेल, कशी असू शकते, बट टूल मुवमेंट इज ऑलवेज स्ट्रेट लाईन मुवमेंट. सो इन दॅट केस वी यूज G01 कोड. आणि हा कोड फक्त आपण कटिंग ऑपरेशन साठीच वापरतो. स्ट्रेट लाईन मध्ये कटिंग ऑपरेशन करायचं असेल त्यावेळेस आपण हा कोड वापरतो. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला लेथ मशीनवर कटिंग ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. यू हॅव टू परफॉर्म कटिंग ऑपरेशन. मग तो जो स्पिंडल आहे तो रोटेट होतो आणि टूल जे आहे तुमचं असं हॉरिझॉन्टली एका लाईन मध्ये ते मूव्ह होत राहतं विथ डेप्थ ऑफ कट 1 mm और 2 mm, जे काही तुम्हाला कम्फर्टेबल असेल ते. मग तिथं काय झालं, कटिंग ऑपरेशन झालं, टू स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह झालं. म्हणजे तुम्ही कुठला कोड वापरला तिथं? G01 कोड तिथं वापरलेला आहे. देन G02 कोड, सर्क्युलर इंटरपोलेशन, अँड सिम्पली इट इज कॉल्ड एज अ क्लॉकवाइज इंटरपोलेशन. आता तुम्हाला स्क्रीनवर इथं दिसत असेल
G02 code is written over here. Just wait. Ah. So G02 code, whenever you want to move the tool in clockwise circular direction, therefore it is called as a circular interpolation, but it is clockwise. ते तुम्हाला टूल मुवमेंट अशी करायची आहे. Are you getting? You are going to move the tool in this direction, so you need a circular interpolation code, that is G02. Then next is the G03 code. G03 हा जो कोड आहे हा सर्क्युलर इंटरपोलेशनचा आहे, फक्त टूल मुवमेंट जे आहे ते अँटी क्लॉकवाइज आहे. So tool movement is anti-clockwise. Whenever you want to perform cutting operation in anti-clockwise direction, at that time you should prefer a G03. G02 आणि G03 हे दोन्हीही कोड जे आहेत ते सर्क्युलर इंटरपोलेशनचे आहेत. पण G02 जो आहे तो क्लॉकवाइज आहे आणि G03 आहे तो अँटी क्लॉकवाइज आहे. मग आता प्रश्न असा पडतो की सर आपण जेव्हा क्लॉकवाइज किंवा अँटी क्लॉकवाइज मध्ये ऑपरेशन परफॉर्म करतो त्यावेळेस आपल्याला कटिंग रेडियस आपल्याकडे असणं महत्वाचं आहे. तर त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण G02 किंवा G03 हे दोन्हीपैकी कोणताही एक कोड वापरू त्यावेळेस आपल्याकडे रेडियसची व्हॅल्यू जी आहे ती असणं गरजेचं आहे. सो यू शुड हॅव अ व्हॅल्यू ऑफ दॅट रेडियस. त्या रेडियसची व्हॅल्यू तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. लेट अस सी अहेड. लक्षात घ्या बरं काय दोन कोड. ओके. फंक्शन ऑफ एम कोड्स. Function of M codes. It tells the machine to perform a certain machine related function such as a turn spindle on or off, coolant on or off, or stop or end the program. M or miscellaneous codes are either turn on or turn off code of different machine function. हे काय माहिती का, एम कोड काय असतात थोडक्यात, मशीन मध्ये जे काही फंक्शन्स असतात ते एकतर चालू करावे लागतात किंवा तुम्हाला ते बंद करावे लागतात. तर दोन्हीपैकीच ते एम कोड तुम्हाला वापरले जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्पिंडल चालू करायचं आहे किंवा स्पिंडल बंद करायचं आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही ते एम कोड वापरता. किंवा टूल चेंज करायचं आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही एम कोड वापरता. सो फर्स्ट वन इज M03 कोड. तर तो M03 कोड कशासाठी वापरतात? You have to start the spindle. Whenever you want to go for the manufacturing, you have to start the spindle, and that time you should use M03 code. M04 direction of rotation, maybe clockwise or maybe anti-clockwise. Are you getting? So M03 is used for clockwise movement of the spindle, and M04 is used for anti-clockwise movement of the spindle. M03 आणि M04 डिफरन्स लक्षात घ्या. त्याच्यानंतर M06 हा कोड जो आहे जेव्हा तुम्हाला टूल चेंज करायचं असतं त्यावेळेस तुम्ही M06 वापरता. Whenever you want to change the tool, you can use M06 code. What is M30? Whenever you want to end the program and rewind the program, you can use M30 code. You can use M30 code. आता ह्याच्यामध्ये काही वेगवेगळे असे गोष्टी पण आहेत बरं का. तुम्हाला सांगतो मी की सपोज यू वॉन्ट टू स्टार्ट कूलंट, यू कॅन यूज M08 कोड. सपोज यू वॉन्ट टू स्टॉप द कूलंट, यू कॅन यूज M09. सपोज यू वॉन्ट टू स्टॉप द स्पिंडल, यू कॅन यूज M05. जे स्पिंडल रोटेट होतंय ते तुम्हाला थांबवायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही M05 हा कोड वापरू शकता. पुन्हा एकदा मी रिपीट करतो. M03 क्लॉकवाइज स्पिंडल रोटेशन, M04 अँटी क्लॉकवाइज स्पिंडल रोटेशन. त्याच्यानंतर M08 यू हॅव टू स्टार्ट द कूलंट, M09 यू हॅव टू स्टॉप द कूलंट, M30 इज अ रिव्हिजन ऑफ द प्रोग्राम. त्याच्यानंतर M08 M09 ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर M06 हा कोड जो आहे हा येतो
tool change. Suppose you have done a drilling operation, now you want to go for the milling operation. At that time, you can use M06 code, sorry, M06. So, drilling tool is replaced by a milling tool, and you are going to start the milling operation. So these codes are very common and these are actually feeded in machine software itself. अलीकडे तुम्हाला त्याचे टॅब्स जे आहेत त्या मशीनवरच मिळून जातात. ते सेपरेट तुम्हाला टाईप करण्याची गरज पण पडत नाही. ते मशीनवर तुम्हाला मिळाल्यामुळे तिथल्या तिथं तुम्ही ते ऑपरेशन्स जे आहेत ते परफॉर्म करू शकता. So these codes are important. So let us see ahead. What is a cutting speed? आता हे सगळ्यांना ऍक्च्युली माहित आहे पण तरी थोडक्यात रिपीट करतो बरं का. कटिंग स्पीड म्हणजे काय असतं काही नाही तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. द कटिंग स्पीड V of a tool is the speed at which metal is removed by the tool from a workpiece. Speed at which a metal is removed by the tool from the workpiece. In a lathe machine, it is peripheral speed of the workpiece passed. The cutting tool expressed in meter per minute. Formula काय आहे त्याचा V is equal to pi dn divided by 1000. D is the diameter of the workpiece in mm and n is the spindle and workpiece speed in RPM. म्हणजे त्या वर्कपीसचा जो रोटेशनल स्पीड आहे तो RPM मध्ये दिलेला आहे. हे कशासाठी आपल्याला लागतं माहिती आहे का? कधी कधी आपल्याला फीड रेट कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म्युला आपल्याला युजफुल पडतो. त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्या V इज इक्वल टू पाय डी एन डिवायडेड बाय 1000. इट इज अ कटिंग स्पीड ऑफ द टूल. हा जो आहे हा स्पीड आहे कटिंग टूलचा हे लक्षात घ्या. V इज इक्वल टू पाय डी एन डिवायडेड बाय 1000. त्याच्यानंतर फीड. काय झालं एक मिनिट. The feed of cutting tool in a lathe is the distance the cutting tool advances for each revolution of the spindle and workpiece. So feed is expressed in mm per revolution. The feed per cutter revolution is F suffix REV and the feed per minute is F suffix M are related by the equation FM is equal to N into FREV. म्हणजे तुम्हाला जर MM पर मिनिट मधली फीड जी आहे सॉरी MM पर रिव्हॉल्युशनची फीड जी आहे ती कन्व्हर्ट करायची असेल तर त्यासाठी तुम्ही इथं FM इज इक्वल टू N इंटू FREV हा फॉर्म्युला तिथे यूज करायला पाहिजे. म्हणजे रिव्हॉल्युशन ची जी फीड आहे ती तुम्ही मीटर सॉरी MM पर मिनिट मध्ये कन्व्हर्ट करू शकता. एक मिनिट हा जरा होल्ड करा.